सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NH3 वरील धुळे ते चांदवड दरम्यान शहरालगत असलेल्या अवधान टोल प्लाझा वरील सध्या ISTPL कंपनीच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून पेट्रोलिंग आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट व टोल प्लाझा ऑपरेशन निविदाचे काम बघत आहे। पुढील महिन्यापासून नवीन निविदा काढण्यात येणार असून त्याप्रमाणे टोल प्लाझावरील 70 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात केलाय। गेल्या 15 वर्षांपासून टोल प्लाझावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची प्रश्न उपस्थित होणार असून त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। सदर नवीन नियमावली व फास्ट ट्रॅक मुळे टोल प्लाझा वरील कर्मचारी कपातीच्या निर्णयाला विरोध दर्शवित कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली आहे। तसेच येणाऱ्या काळात त्यांच्यावर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। माझं नाव चेतन नंदकिशोर गवळी। आम्ही 200 ते 250 कर्मचारी गेल्या 16 वर्षापासून धुळे टोल प्लाझा इथे कार्यरत आहोत। आज अचानक दरवर्षी 2 वर्षांनी टेंडर बदलत राहते, पण आज अचानक टेंडरमध्ये असा बदलाव करण्यात आला की तुमच्या 200 ते 250 त्या कर्मचाऱ्यांमधून डायरेक्ट तुम्हाला अर्धे ठेवण्यात येईल म्हणजे अचानक आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आलेली त्याकरता आणि हे फास्टॅग आल्यामुळे हे सर्व झाले असल्या कारणामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात इथे आलेलो आहे। तरी आमची कलेक्टर साहेबांनी या गोष्टीची दखल घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आमच्या पाठीशी न्याय मिळाला द्यावा। न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू व टोल बंद करण्यात येईल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।